आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आमगाव इथं हॉकीचे जादूगार आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DM राऊत यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये मिळवून दिलेल्या यशाची माहिती विद्यार्थ्यांना दिली। या जयंतीचं औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा नाणेफेक प्राचार्य दिनेश राऊत यांच्या हस्ते झालं। मुलांच्या संघांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला आणि उत्कृष्ट चढाया आणि बचावाचं कौशल्य दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली। अखेरीस विजयी संघांना आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पुष्पगुच्छ आणि प्रोत्साहनपर बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचं जीवनातील महत्त्व समजावून सांगितलं आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय राहण्याचं आवाहनही केलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची आवड आणि शिस्तीची जाणीव निर्माण झाली। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। नमस्कार। आज 29 ऑगस्ट भारतीय क्रीडा जगतामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा दिवस, सगळ्या खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारा असा भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज खेळ दिवस म्हणून साजरा करण्यात आला आमच्या आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये। त्याची सुरुवात मुळात विद्यार्थ्यांना खेळाच्या प्रती आवड निर्माण व्हावी व शरीराला सुदृढ करण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला आजचा हा दिवस। या निमित्ताने सकाळी आम्ही विद्यालयामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून जयंती साजरी केली आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व्हावा यासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आम्ही जवळपास 4:30च्या सुमारास कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले। यामध्ये प्रामुख्याने विद्यालयातील 2 उत्कृष्ट अशा प्रकारची चमू तयार करण्यात आली आणि त्या 2 उत्कृष्ट चमूंमध्ये आपसामध्ये सामना लावण्यात आला आणि संपूर्ण विद्यार्थी प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि यामध्ये एक चमू विजय झाली तर दुसरी चमूला प्रोत्साहनपर अशा प्रकारचं पारितोषिक देण्यात आलं। सांगण्याचं तात्पर्य काय की विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा, खेळाप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा एक अनुभव अशा प्रकारचा अभिनव अशा प्रकारचा एक उपक्रम आज आम्ही सादर केलेला आहे। धन्यवाद। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।